माजी नगरसेविकेच्या घरी चोरी होऊन 1 कोटीहून अधिक रकमेचे दागिने लंपास झाले। या प्रकरणी 24 तासांत हा गुन्हा उघडकीस आणत आंतरराज्यातील 3 रेकॉर्डवरील सराईत आरोपितांची टोळी जेरबंद करून 57,66,210 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे पथकाला पोलीस आयुक्त यांनी 75,000 रुपयांचं बक्षीस मंजूर केलंय। याबाबत सविस्तर माहिती अशी की माजी नगरसेविका ममता पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीमध्ये 1 कोटीहून अधिकचे दागिने आणि रोख रकमेची लूट करण्यात आली। मंगळवारी सायंकाळी उशिरा सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। नौका रेसिडेन्सीतील सदनिकेतन डॉक्टर शैलेंद्र पाटील आणि माजी नगरसेविका ममता पाटील या कुटुंबियासह राहतात। काही कामानिमित्त ते धुळे येथे गेल्या होत्या। घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करून 1 कोटीहून अधिकचे मौल्यवान दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला। विशेष म्हणजे या इमारतीतील इतर सदनिकांमध्ये रहिवाशी असतानाही याविषयी कोणालाही माहीत झालं नाही। मंगळवारी सकाळी सफाई कर्मचारी साफसफाईसाठी आल्यावर घरफोडी झाल्याचं लक्षात आलं। समोरील इमारतीमधील सीसीटीव्ही चित्रणात 3 जण चोरी करत असल्याचं दिसून येतंय। घरफोडीविषयी नातेवाईकांनी डॉक्टर पाटील यांना माहिती दिली। घटनास्थळी पोलीस उपायुक्त, स्थानिक गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखा विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी भेट देत पाहणी केली। गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी समांतर तपास दरम्यान घटनास्थळास तात्काळ भेट देऊन पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्यासाठी नाशिक शहर परिसरात रवाना केले। यावेळी या पथकानं भीमवाडी गंजमाळ येथे सापळा लावून गोरखसिंग गागासिंग टाक वय वर्ष 35, दीपक तुकाराम जाधव वय वर्ष 33, अमनसिंग पंजाबसिंग टाक वय वर्ष 30 राहणार भीमवाडी गंजमाळ यांना सापळा लावून पकडून त्यांनी दिलेल्या कबुलीवरून हा गुन्हा उघडकीस आलाय। आरोपी अमनसिंग पंजाबसिंग टाक व दीपक तुकाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदन गुन्ह्यातील चोरी गेलेला माल 56,31,210 रुपये किमतीचे 866 ग्रॅम वजनाची सोन्याचे वेगवेगळे दागिने आणि लगड हस्तगत करण्यात आले। त्याबाबतचा सविस्तर पंचनामा करण्यात आलाय। यामध्ये गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटारसायकल सुमारे 2 ते 3 दिवसांपूर्वी श्रीलक्ष्मी पार्क अपार्टमेंटच्या पार्किंगमधून इंदिरानगर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्यामुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय। तर आरोपींना पुढील तपासासाठी सरकारवाडे पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। मात्र हा गुन्ह्याचा 24 तासांच्या आत शोध लावल्यामुळे आणि आरोपींना ताब्यात घेतल्यामुळे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पोलीस पथकांचा 75,000 रुपयांचे बक्षीस मंजूर करून सत्कार करण्यात येणार आहे। एक घरफोडी झालेली होती, 57 लाखाची ती घरफोडी होती आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचंच लक्ष, कारण मीडियामधून आणि समाजाच्या सर्व स्तरामधून अनेक फोन आम्हाला आलेले होते की हे काय झालं, कसं झालं आणि डिटेक्शनचं काय। तर मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो की आपल्या नाशिक पोलीसचे DCP क्राईम श्री प्रशांत बच्छाव यांच्या लीडरशिप आणि मार्गदर्शनाखाली आणि ACP क्राईम संदीप मिटके यांनी सुपरवाईज केलेले आणि युनिट 1 PI श्री मधुकर कड यांच्या टीमनी अतिशय उत्कृष्ट कारवाई केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे हा रिकवर झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये 57 लाख रुपयाचा मुद्देमाल हा चोरीला गेलेला होता। ही एक HBT होती, म्हणजे हाऊस ब्रेकिंग थेफ्ट, ज्याला आपण घरफोडी म्हणतो। तर ती घरफोडी होती आणि घरफोडीमध्ये दागिने आणि साधारण 2 लाख रुपयाचे अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते। याच्यामध्ये आपण जे सोन्या चांदीचे आणि डायमंडचे दागिने होते ते पूर्ण रिकवर केलेले आहेत। फक्त जे डॉलर्स आहेत ते त्यांनी कुठेतरी नाल्यामध्ये किंवा कुठेतरी फेकून दिले, त्यांना डॉलर्स काय ते समजलं नाही आणि त्याच्यामध्ये खूप मेहनत घेऊन आमचे युनिट 1 ची जी टीम आहे, युनिट 1 आपल्याकडे मॅक्झिमम आपल्याकडचे रॉबरीज, डेकॉयटीज, मर्डर्स ह्या सगळ्यामध्ये युनिट 1च्या टीमनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी आत्तापर्यंत नेहमीच बजावलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी विशेष नाव घेऊ इच्छितो पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांनी ही टीम लीड केलेली होती आणि दिवस रात्र म्हणजे कंटिन्युअस यांचं काम चालू होतं। यांचे सकाळी फोन यायचे, दुपारी, रात्री, कधी हे झोपले 2 दिवस मला माहिती नाही।
पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ आणि पोलीस अंमलदार राम बर्डे हे मागे जे सगळे आमचे सुपर हिरो उभे आहेत, यांच्या अथक मेहनतीने आणि यांची जी काही गोपनीय यंत्रणा आहे त्यांची आणि त्यांच्या युनिट 1चे इन्चार्ज PI मधुकर कड यांची, त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणामध्ये त्यांनी जो काही म्हणजे पूर्ण शहरातले जे काही डाटा आहे आपला बिग डाटा, तर तो ॲनालाइज करणं असेल आणि त्याच्यावरून ते सर्व ॲनालिसिस करून रिझल्टपर्यंत पोचणं असेल, तर ह्या सर्व मंडळींनी हे केलेलं आहे. मी या ठिकाणी आपल्याला माहिती द्यायला आणि प्रेससाठी पण आलेलो आहे, पण या सर्व टीमचं कौतुक करायला आलेलो आहे, कारण आमच्या क्राईम ब्रांचची टीम आणि विशेष करून युनिट 1 आणि हे सर्व मंडळी जे आहेत ते वेळोवेळी ज्यावेळी काही क्रायसिस असेल किंवा एखादा हाय प्रोफाईल किंवा मीडियामध्ये ज्याचा फ्लॅश झालेला आहे, अशा प्रकारचा एखादा इन्सिडेंट झाला, मग तो लॉ अँड ऑर्डर इन्सिडेंट असेल किंवा एखादा क्राईम असेल, की हे सर्व क्राईम ब्रांचची मंडळी, पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच असा कुठलाही फरक न करता अतिशय तत्परतेने आणि अतिशय आत्तापर्यंत त्यांनी जे रिझल्ट दिलेले आहेत, मी त्यांचं सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो. त्याच्यामध्ये कधी डिटेक्ट होणार, काय होणार, तर तुमचं आणि आमचं माझं आणि तुमचं दोघांचं अभिनंदन, आणि आपण एकत्र मिळून या सगळ्यांचे आभार मानूया. तर मी सर्व टीमला 75,000 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर करतो. त्याचबरोबर मी आपल्याला विनंती करतो की माझ्या बोलण्याला कमी कव्हरेज देऊन इकडे जे काही आमच्या मागे हे खरोखर काम करणारे लोक उभे आहेत, तर त्यांचेही काय त्यांचं बोलणं आहे, आमचे युनिट 1चे इन्चार्ज यांचं काय म्हणणं आहे, किंवा ACP क्राईम ज्यांनी कधी डिटेक्ट होणार, काय होणार, तर तुमचं आणि आमचं माझं आणि तुमचं दोघांचं अभिनंदन, आणि आपण एकत्र मिळून या सगळ्यांचे आभार मानूया. तर मी सर्व टीमला 75,000 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर करतो. त्याचबरोबर मी आपल्याला विनंती करतो की माझ्या बोलण्याला कमी कव्हरेज देऊन इकडे जे काही आमच्या मागे हे खरोखर काम करणारे लोक उभे आहेत, तर त्यांचेही काय त्यांचं बोलणं आहे, आमचे युनिट 1चे इन्चार्ज यांचं काय म्हणणं आहे, किंवा ACP क्राईम ज्यांनी